नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नकुल आपलं लग्न ठरल्यामुळे खूप आनंदी होता. त्याने आपल्या बहिणीकडून आणि इतर अनेक लोकांकडून ऐकले होते की त्याची होणारी बायको खूप सुंदर आणि हुशार आहे. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला नववधूच्या रूपात पाहिल्यावर त्याच्या तोंडून वाव निघाले. त्याची वधू चिन्मयी त्याने ऐकलं होतं त्याहूनही सुंदर होती. सर्वांच्या उपस्थितीत नकुल आणि चिन्मयीचं लग्न पार पडले. लग्नाच्या पहिल्या रात्रीत नकुल तिला म्हणाला, चिन्मयी, तू जगातील सर्व गुलाबांपेक्षा सुंदर आणि सुगंधी आहेस. तुला पाहूनच माझे आयुष्य सुगंधित झाले आहे. पहिली रात्रही निघून गेली. लग्नानंतरचे काही महिने कसे गेले ते नकुलला कळलेच नाही. या काही महिन्यांतच नकुल चिन्मयीसाठी वेडा झाला होता. पुढे त्याचे वेडेपण थोडेही कमी झाले नाही, तर ते आणखीनच वाढत गेले. त्यामुळेच लग्नानंतर काही महिन्यांनी तो चिन्मयीच्या सांगण्यावरून आपल्या आईवडिलांपासून आणि भावांपासून वेगळा राहू लागला आणि जमिनीच्या वाटण्या करून घेतल्या. गावकऱ्यांची त्याला खूप समजावून सांगितलं की तू घर सोडून दूर राहू नकोस. तुला तरुण आणि सुंदर बायको आहे. तू तुझ्या कामात बिझी राहशील तेव्हा तिचे पाय भरकटले तर, आणि तुम्हाला अजून मुलेही झाली नाहीत. पण नकुल प्रेमवेडा तर होताच आणि त्यासोबतच त्याचा आपल्या बायकोवर खूप विश्वास होता. पण आज आपल्या बायकोला अनोळखी व्यक्तीच्या मिठीत पाहून नकुलचं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. शेतात मका चांगलाच पिकला होता आणि जंगली प्राण्यांमुळे नुकसान होईल त्यामुळे शेतात रात्री पहारा होता. सर्व शेतकरी एकत्र मिळून दिवस वाटून घ्यायचे. जमीनदारी संपुष्टात आली होती. त्यामुळे आता नकुल सारख्या जमीन मालकांनाही स्वतःच्या जमिनीची काळजी घ्यावी लागत होती. आज पहारा देण्याची पाळी नकुलची होती. पण नकुलला चिन्मयीची इतकी आठवण आली की तो शेत सोडून गपचूप घराकडे निघाला. गुपचूप जाऊन चिन्मयीला आपल्या मिठीत घेण्याचा विचार त्याने केला. मात्र घरी पोहोचताच तिथले दृश्य पाहून त्याचे मन हेलावून गेले. चिन्मयी एका अनोळखी व्यक्तीसोबत अंथरुणावर पडली होती. दोघेही एकमेकांत घट्ट विलीन झाले होते. नकुलला समजत नव्हते काय करावे. खोलीत थोडा अंधार होता. नकुलने चिन्मयीऐवजी दुसरे कोणीतरी आहे का ते बघावे असा विचार केला. अशा अवांछित परिस्थितीत मन अनेकदा काही चांगल्या कल्पना निर्माण करते आणि आशांना तडा जाऊ देत नाही. म्हणून नकुल शांतपणे पाहण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. काही मिनिटांनी दोघांचा खेळ संपल्यावर त्यांच्यात बोलणे सुरू झाले. चिन्मयीने त्या अनोळखी व्यक्तीला आपल्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली, दारू पिऊ नकोस. त्यातून खूप दुर्गंधी येते आणि ते आरोग्यासाठीही चांगले नाही. आता नकुल हताश झाला होता, कारण हा आवाज चिन्मयीचा होता. जो आवाज नेहमी नकुलच्या हृदयात प्रेमाच्या आणि उत्साहाच्या लहरी उठवत होता, तो आवाज आज भालासारखा टोचला होता आणि नकुलच्या आत्म्यालाही छेदून गेला होता. नकुलने मनात विचार केला की हा अनोळखी व्यक्ती दारूच्या नशेत आहे. याचा अर्थ तो आपल्या ओळखीचा नाही, कारण माझ्या ओळखीत तर कोणीच नशा करत नाही. पुढच्या क्षणी नकुलच्या मनात एक किंकाळी उठली आणि त्याचे संपूर्ण अस्तित्व फाडून टाकले, जेव्हा त्या अनोळखी व्यक्तीने चिन्मयीच्या प्रश्नाचे उत्तर दिले. चिन्मयी, ज्या दिवशी तू मला सोडून गेलीस त्या दिवशीपासून मी त्या देवाच्या दारात जाणे बंद केले होते. मी जेव्हा कधी देवाच्या दारात जायचो तेव्हा मी फक्त तुलाच मागत होतो आणि तू माझ्याकडे होती. तुझ्या प्रेमाशिवाय मी कशाचीही इच्छा केली नाही. ज्या दिवशी तू मला सोडलं तेव्हा माझं अस्तित्व आणि हे सगळं जग निरर्थक वाटू लागलं. मग त्या व्यक्तीने एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाला, चिन्मयी, माझा हिशोब त्या देवाने आधीच घेतला आहे. ज्या दिवशी तू दुसऱ्यासोबत निघून गेली होती. आता मी एक मृत शरीर आहे, असं मृत शरीर की ज्याला मेलेले व्यक्ती सुद्धा त्यांच्यात बसू देणार नाहीत. अजून काय शिक्षा मला मिळणार आहे. आता मी तुला भेटलो तर मला पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटत आहे. त्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्याने नकुलला खात्री पटली की तो त्याच्या घरातला नक्कीच कोणी नाही. का माहीत नाही, पण आपल्या बायकोचा प्रियकर घरातला कोणी नसून बाहेरचा व्यक्ती आहे हे कळल्यावर नकुलला एक विलक्षण समाधान वाटले.
पण तो आवाज अजूनही नकुलला ओळखता येत नव्हता. चिन्मयी त्या अनोळखी व्यक्तीच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली, मी तरी काय करणार होते. माझा नाईलाज होता. माझ्या घरच्यांनी ज्याच्या सोबत पाठवले त्याच्या सोबत आले. पण त्या दिवशी मी शपथ घेतली होती, अमन, काहीही झाले तरी तूच माझं पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेम असशील. तो आता बेशुद्ध झाला होता. दारूच्या नशेमुळे त्याला चिन्मयीच्या अंगावर गाढ झोप लागली होती. त्याने चिन्मयीचे संपूर्ण वाक्य ऐकले की नाही माहीत नाही, पण नकुलच्या मनात ते वाक्य विजेसारखे चमकले. तो चिन्मयीचा नातेवाईक होता आणि त्याच्याकडे खूप संपत्ती होती. लग्नादरम्यान नकुलची अमनशी भेट झाली होती. त्याच्यासोबत राहणारी आणि त्याच्यावर प्रेम व्यक्त करणारी त्याची बायको प्रत्यक्षात दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत असल्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. म्हणूनच या अश्लील स्त्रीने मला माझ्या कुटुंबापासून दूर राहण्यास भाग पाडले, जेणेकरून ती तिच्या प्रियकराशी मुक्तपणे व्यभिचार करू शकेल. हा विचार अचानक नकुलच्या मनात आला आणि तोंड कडू झाल्यासारखे वाटले. त्याच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या होत्या, जसे साप आपली कुंडली फिरवत होता. तेवढ्यात चिन्मयी अमनला झोपून खोलीबाहेर गेली. खिडकीतून नकुल सर्व काही पाहत होता. हे घर गावाच्या सीमेवर असून काही दिवसांपूर्वी नकुलच्या फॅमिलीने बांधले होते. यापूर्वी या घरातील खिडक्यांचे दरवाजेही नीट लावलेले नव्हते. आपल्या वाट्याची संपत्ती वाटून नकुल चिन्मयीसोबत तिथे राहायला आला होता. त्याच्या खोलीत एक आकाशकंदीलही होता, जो थोडा उंच होता. नकुलने पाहिलं की चिन्मयी खोलीतून बाहेर गेली होती. नकुलने बाहेरची कुऱ्हाड उचलली आणि खोलीत शिरला. अमन बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. अमन आणि चिन्मयी यांनी जमिनीवर चटई पसरवली होती आणि त्यावर दोघेही प्रेमाचा खेळ खेळत होते. अमन आता त्याच चटईवर पडलेला होता. नकुलने अंधारात पुन्हा एकदा त्याला पाहण्याचा प्रयत्न केला आणि नंतर कुऱ्हाडीने त्याच्या मानेवर वार केले. नकुल शेवटचे काही क्षण रागाच्या आगीत जळत होता. ती या सर्व आग नकुलने आपल्या हल्ल्याने विझवली. हा वार खूप खोल होता. एका फटक्यात अमनचा जीव गेला. नकुलचा हल्ला इतका वेगवान होता की अमनच्या घशातून थोडासा आवाजही निघत नव्हता. नकुलने अमनच्या छातीवर पुन्हा एकदा हल्ला केला. थोड्या वेळातच नकुल काम आटोपून घराबाहेर पडला आणि शेताकडे निघाला. मात्र काही अंतरावर गेल्यावर तो रस्त्याच्या एका बाजूला जाऊन बसला. काही वेळ बसून राहिल्यानंतर त्याला काय झाले ते कळलेच नाही आणि तो पुन्हा घराकडे निघाला. काम संपवून चिन्मयी पुन्हा तिच्या खोलीत आली, तर आधी तिला अंधारात काहीच दिसलेच नाही. बाहेर थोडा उजेड होता, पण खोलीत पूर्ण अंधार होता. पण नंतर तिच्या पायाखाली काहीतरी ओले वाटले. एका क्षणी अमनने नशेत लघवी केली की काय असा प्रश्न चिन्मयीला पडला. म्हणून तिने दिवा लावला. उजेड पडताच अमनची अवस्था बघून चिन्मयीचा जीवच गेला. तिने ताबडतोब खाली वाकून पाहिलं तर तिला ते जे वाटलं ते इशाकचं रक्त होतं, ज्यामुळे चटई पूर्णपणे भिजली होती आणि आता ते खोलीतल्या फरशीवर वाहत होतं. चिन्मयीच्या डोळ्यासमोर अंधार पसरला होता. ती अमनशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. हे कोणी केले, का केलं, पण तिला काहीच समजले नाही. तेवढ्यात तिला जवळच पडलेली ती कुऱ्हाड दिसली. चिन्मयी काही वेळ अश्रू ढाळत राहिली, पण नंतर तिला आठवलं की नकुल आल्यावर हे सगळं बघेल. अचानक ती शुद्धीवर आली आणि काही वेळ विचार करून तिने ती कुऱ्हाड आणि अमनला उचलून एका पोत्यात भरली. त्या घरातच एक विहीर होती. पूर्वी ही विहीर पिण्याच्या पाण्याची विहीर होती, मात्र आता नळ बसविण्यात आल्याने नकुलच्या वडिलांनी त्या विहिरीला वेढून घर बांधले होते. त्यामुळे घराच्या एका कोपऱ्यात विहीर आली होती. परत आलेला नकुल आता भिंतीवरून उडी मारून घरात डोकावत होता. चिन्मयीने विहिरीत ते पोते टाकल्याचे त्याने पाहिले. या पोत्यामध्ये अमनचा मृतदेह असल्याचे नकुलला समजले. ते पाहून नकुल स्वतःशीच कुजबुजला. तू खरं सांगत होतास. मेलेले सुद्धा तुला त्यांच्यात समाविष्ट करणार नाहीत. चिन्मयी आपल्याच प्रियकराचा मृतदेह स्वतःच्या हातांनी विहिरीत फेकत असल्याचे पाहून नकुलला हायसे वाटले. विहीर एका कोपऱ्यात होती आणि घर बऱ्यापैकी मोठं होतं.
त्यामुळे अंधारात काय चाललंय ते नकुलला नीट दिसत होतं. पण विहिरीजवळच्या हालचालीचा आवाज नकुलपर्यंत पोहोचत नव्हता. चिन्मयी खोलीत गेल्याचे नकुलने पाहून तोही पुन्हा शेताकडे निघाला. चिन्मयीने अमनच्या मृतदेहाचे तुकडे व घरात ठेवलेले काही दगड गोणीत भरून विहिरीत टाकले. त्या घरात खूप दगड लाकडे होती, कारण पूर्वी हे घर राहण्यासाठी वापरले जात नव्हते. ती गोणी विहिरीत टाकल्यावर चिन्मयीने काही वेळ खाली पाहिलं. एवढ्या अंधारातही तिला विहिरीच्या खाली काही दिसत होते का? नाही, पण काही वेळ विहिरीतून पाण्याचा आवाज मात्र येत राहिला. चिन्मयीने विहिरीच्या कठड्यावर हात ठेवून खाली बसायला सुरुवात केली होती. चिन्मयीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. मग ती स्वतःशीच बोलू लागली. अमन, आपलं प्रेम ना जगाला मान्य होतं ना देवाला. मला माहीत नाही तुझा खून कोणत्या सैतानाने केला, पण अमन, तुझी चिन्मयी तुझ्या प्रेमाची शपथ घेते. मी तोपर्यंत जिवंत राहीन जोपर्यंत मला कळत नाही की तुझा खुनी कोण आहे. मी शपथ घेते की ज्या दिवशी मला त्या खुनीबद्दल कळेल तेव्हा तुझी ही चिन्मयी तुझ्याकडे येईल. चिन्मयी हिचकी घेत म्हणाली, अमन, माझी वाट बघ. त्यानंतर चिन्मयी खोलीत गेली आणि खोलीतील रक्त साफ करू लागली. नकुल शेतात बसून विचार करत होता की तो चिन्मयीला का सोडून आला. मग अचानक त्याने स्वतःला समजावले, चिन्मयीला काही झाले तर समाजात चर्चा होईल. तिच्या कुटुंबात माझी खूप इज्जत आहे. सर्व काही उद्ध्वस्त होईल. मग त्याला अचानक वाटले की चिन्मयीनेही त्यात उडी मारून आत्महत्या केली असेल तर? नाही, चिन्मयीला काही झालं तर देव मला कधीच माफ करणार नाही, असे विचार त्याच्या मनात घोळत होते. तर वास्तव हे होते की तो चिन्मयीच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की तिची फसवणूक स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरही तो काही करू शकला नाही. त्याने अमनला मारले, पण चिन्मयी, त्याला अजूनही तिच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं. या सगळ्या विचारात सकाळ कधी झाली त्यालाही कळले नाही. घरी जाण्याचे धाडस नकुलला होत नव्हते, पण तरीही तो घराकडे निघाला. नकुलने घरात प्रवेश करताच चिन्मयीने त्याचे नेहमीच्या पद्धतीने स्वागत केले. चिन्मयी आली आणि ओठांवर ओठांचा चुंबन घेत त्याचे स्वागत करत म्हणाली, कुठे होतास? यायला एवढा वेळ का लागला? चल लवकर, आंघोळ करून घे, मग काहीतरी खाऊ. नकुल खोलीत आला तेव्हा खोली पूर्णपणे स्वच्छ होती. खोलीत त्या रात्रीच्या घटनेचा मागमूसही नव्हता, की चिन्मयीच्या चेहऱ्यावरही त्या घटनेचा थांगपत्ता नव्हता. आंघोळ करून नकुल बाहेर अंगणात खाटेवर पडून राहून विचार करत होता की रात्री झालं ते स्वप्न होतं की खरं. त्या विहिरीकडे जाऊन पाहण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. चिन्मयी नेहमीप्रमाणे फ्रेश होती, कारण रात्री तिने प्रियकराच्या मृतदेहाचे तुकडे करून विहिरीत फेकून दिले होते आणि खोलीतून त्याचे रक्त स्वच्छ केले होते. चिन्मयीने जेवण तयार केले होते. तो जेवला आणि खोलीत जाऊन आडवा झाला. प्रत्यक्षात मात्र त्याच्या मनात फक्त रात्रीचे दृश्य चमकत होते. चिन्मयी खोलीत आली. ती अजूनही सुंदर दिसत होती. नकुलने चिन्मयीला पाहताच रात्रीचे दृश्य त्याच्या मनात ताजे झाले. त्याला अमन आणि चिन्मयीच्या नग्न देहाची आठवण झाली. आता एक वेगळाच उत्साह नकुलमध्ये दिसू लागला. त्याने ताबडतोब चिन्मयीला आपल्या हातात धरले आणि वेड्यासारखे तिचे कपडे फाडून तिच्या शरीरापासून वेगळे केले. माहीत नाही की तो त्याचा उत्साह शांत करण्याचा प्रयत्न करत होता की त्याचा द्वेष होता. बराच वेळ दोघांमध्ये हा खेळ सुरू होता. चिन्मयीसाठी यात नवीन काहीच नव्हते. जेव्हा जेव्हा नकुल एक दिवस किंवा एक रात्र तिच्यापासून दूर असायचा तेव्हा नकुलची आग आणखी भडकत असे. पण आज नकुलच्या आत कमालीची अधीरता होती, पण चिन्मयीने याकडे लक्ष दिले नाही. चिन्मयीला का कळत नाही, पण त्या रात्री नकुल हा खुनी असू शकतो असे तिच्या मनात कधीच आले नाही. दोघेही आता एकमेकांच्या शेजारी पडले होते. नकुलच्या मनात अजूनही तेच चालू होतं. एवढी सुंदर आणि नाजूक दिसणारी स्त्री इतकी दुष्ट असू शकते का? त्याने झोपलेल्या चिन्मयीकडे पाहिले तर तिचे डोळे बंद होते. तिचा छिन्नभिन्न चेहरा, तीक्ष्ण नाक, तिचे अतिशय गुलाबी ओठ खूप निरागस आणि सुंदर दिसत होते. नकुल रात्रभर जागला होता, त्यामुळे आता त्याला ही झोप येऊ लागली.
एवढा मोठा अपघात होऊनही चिन्मयीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नव्हत्या. नकुलही गप्प राहिला. त्याचे मौन घरच्यांच्या इज्जतीसाठी होते की चिन्मयीच्या वेडेपणामुळे होते हे माहीत नाही. पण नकुलला वाटले की चिन्मयीची काहीतरी मजबुरी असावी, नाहीतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर ती शांत राहिली नसती. चिन्मयीने अमनच्या मृतदेहासमोर शपथ घेतली होती की ती त्याच्या हत्येचा बदला घेईल आणि त्याच्याकडे येईल. याची नकुलला काही कल्पना नव्हती. त्या विहिरीजवळ जाण्याचे धाडसही नकुलला होत नव्हते. विहीर घराच्या आत होती, त्यामुळे त्या विहिरीजवळ दुसरे कोणी येत नव्हते. हाताने चालणारे छोटे नळ आले होते. नकुलने घरात पाण्याचा नळही बसवला होता, त्यामुळे पाण्यासाठी आता विहिरीची गरज उरली नव्हती. ती विहीर आता निर्जन झाली होती. जणू काही त्या रात्रीबद्दल तिलाही काही बोलायचे नव्हते. ती विहीर स्वतःच त्या रात्रीचे रहस्य स्वतःमध्ये दडवून ठेवत होती. त्या रात्रीची रहस्ये पाण्यावर तरंगत आहेत की नाही, किंवा तो मृतदेह दुर्गंधी सोडत आहेत की नाही हे पाहण्यासाठी चिन्मयी किंवा नकुल दोघेही विहिरीजवळ गेले नाहीत. 1 महिना, 2 महिने आणि नंतर महिन्यामागून महिने विहिरीने एक मोठे रहस्य पचवले होते. नकुलनेही आता त्या रात्रीचा विचार करणे सोडून दिले होते. दोघांचेही जीवन पूर्णपणे सुरळीत चालले होते. त्यानंतर तब्बल 4 वर्षांनी अशी वेळ आली जेव्हा नकुलच्या घरात आनंदाची बातमी आली. लग्नाच्या 5 वर्षांनंतर चिन्मयीला मुलगा झाला. गेल्या 3 वर्षांपासून नकुल आणि चिन्मयी यांना त्यांच्या निपुत्रिकपणाबद्दल फक्त सहानुभूती आणि टोमणे ऐकायला मिळत होते. पण आता नकुल आनंदी होता. मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनी सकाळी एक माणूस नकुलच्या घरी आला. नकुल त्याला विहिरीकडे घेऊन गेला आणि त्याच्याशी बोलू लागला. चिन्मयी खोलीच्या पडद्याआडून पाहत होती. नकुल आणि तो माणूस विहिरीच्या अगदी जवळ गेला आणि विहिरीकडे बघत बोलू लागला. ते जे बोलत आहेत ते नक्कीच विहिरीबद्दल आहे असा चिन्मयीला संशय आला. चिन्मयी आपले तोंड ओढणीने झाकून बाहेर आली आणि नकुलला आपल्याकडे बोलावले. अनोळखी व्यक्तीच्या सानिध्यात ती अशा प्रकारे स्वतःचे तोंड बाहेर पडणार नाही हे विचित्रच होते. ती मात्र आता विसरून गेलेल्या नकुलच्या मनात अचानक एक लहर जाणवली. नकुल चिन्मयीजवळ गेला आणि दोघंही हळू आवाजात गप्पा मारू लागले. दोघांचे आवाज इतके कमी होते की ते अनोळखी व्यक्तीपर्यंत पोहोचत नव्हते. हे काय चाललंय? कोण आहेत ते? या विहिरीत तू त्याला काय दाखवतोस? चिन्मयीने एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले होते. ही विहीर निरुपयोगी आहे, म्हणून ती बंद करावी लागेल. नकुलच्या या एका उत्तराने चिन्मयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. हे ऐकून चिन्मयीला धक्काच बसला. ती विहीर जिथे तिचा प्रियकर होता, ती विहीर तिला बंद करू द्यायची नव्हती. चिन्मयीने अगदी शांतपणे म्हणाली, नाही, काही गरज नाही. आता आपल्या घरी एक मूल आहे. कधी काही दुर्दैवी अपघात झाला तर? आणि आता विहिरीची काय गरज? नकुल असं बोलल्यावर चिन्मयी थोडा वेळ समजू शकली नाही आणि मग कामुकतेने बोलली, नकुल, तुला भीती आहे का की तुझी चिन्मयी या विहिरीत उडी मारून आत्महत्या करेल? घाबरू नकोस, ही चिन्मयी स्वर्ग सोडेल पण तुला सोडणार नाही. हे ऐकून नकुलच्या चेहऱ्यावर प्रेमळ हास्य उमटले. त्याला चिन्मयीला आपल्या मिठीत घ्यावंसं वाटलं, पण अनोळखी व्यक्ती घरात होती. आजही नकुलवरची चिन्मयीच्या सौंदर्याची जादू जराही कमी झाली नव्हती. नकुल पुन्हा आग्रहाने म्हणाला, चिन्मयी, तू आज जा. तुला या विहिरीचे काय करायचे आहे? असे म्हणून नकुल मागे वळला आणि विहिरीजवळ त्याच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला, हे पहा, आजच काम संपवा. शेतातून हवी तेवढी माती आणा. नकुलने चिन्मयीच्या उत्तराची वाट पाहिली नाही आणि आपले म्हणणे पूर्ण केले. त्यांच्यातले बोलणे संपताच नकुलला आपल्या हाताची पकड घट्ट जाणवली. चिन्मयीने आपल्या नाजूक हातांनी त्याला पकडले होते. चिन्मयीने त्याला जवळजवळ स्वतःकडे वळवले आणि कठोर स्वरात म्हणाली, मी तुला म्हणाले ना की ही विहीर बंद होणार नाही. आणि राहिला प्रश्न आपल्या मुलाचा, आपल्या या मुलाची आणि येणाऱ्या प्रत्येक मुलाची काळजी मी घेईन. ती इतक्या जोरात बोलली की त्या अनोळखी व्यक्तीलाही ऐकायला गेले होते. मग चिन्मयी वळली आणि खोलीच्या दिशेने गेली आणि मोठ्या आवाजात म्हणाली,
विहीर बंद करायची गरज नाही. मला या विहिरीची सवय आहे. चिन्मयीने ते अशा प्रकारे सांगितले होते की तिचे शब्द त्या दोघांसाठीही होते. ती विहीर बंद झाली नाही, पण आजच्या घटनेने पुन्हा एकदा नकुलच्या मनात वादळ निर्माण केले. आजही आपल्या शेतात बसलेला नकुल आपल्या विचारात हरवून गेला होता. ही कसली विचित्र मुलगी आहे, जी आपल्या प्रियकराच्या कुजलेल्या हाडांवर प्रेम करत आहे आणि माझ्याशी प्रेमाने वागून माझ्या मुलांना जन्म देत आहे. तेव्हाच त्याच्या मुलाचा निरागस चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला, आणि मग चिन्मयीचा चेहरा आणि तिचे ते शब्द, मी तुझ्यासाठी स्वर्ग सोडेन, पण तुला सोडणार नाही. त्यानंतर नकुलचे विचार पूर्णपणे बदलले, आणि मग त्याच्या मनात एक विचार आला. तिला भीती वाटली असेल की त्या रात्रीचे रहस्य उलगडेल, पण मी ही विहीर फक्त ते रहस्य काढण्यासाठी बंद करत आहे. मग नकुलने डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाला, देवा, त्या दुर्दैवी रात्रीची सावली आमच्या जीवनातून कधी दूर होईल. आणि साष्टांग नमस्कार केला. नकुलच्या या रहस्याचा भागीदार कोणीही नव्हता, त्यामुळे ही जखम ताजी झाल्यावर तो स्वतःशीच बोलत असे. पूर्वी फक्त चिन्मयीचं वेड होतं, आता मुलगाही झाला होता. त्यामुळे आता नकुलला आपल्या मनाला समजावून सांगणे सोपे झाले होते. स्वतःशी केलेल्या या संवादाचा परिणाम एकच होता की चिन्मयी त्याचा विश्वासघात करू शकली नाही. त्या रात्री एवढ्या मोठ्या अपघातानंतरही दोघांचेही आयुष्य सामान्य आणि सुंदर राहिले होते. हे देखील कदाचित नकुलच्या चिन्मयीवरच्या विश्वासाचेच फळ असावे. त्या दिवशी नकुल संध्याकाळी घरी आला, आणि आजची संध्याकाळही इतर संध्याकाळसारखीच सामान्य होती. रात्री इतर अनेक रात्रींप्रमाणे दोघांनीही एकमेकांच्या अंगाची उष्णता थंड केली. चिन्मयी नकुलला प्रेमाने म्हणाली, गेली 4 वर्षे तू माझ्या निपुत्रिकपणाबद्दल खूप टोमणे ऐकलेस, पण आता नाही. आपली अजून मुलंही आपल्या घरात खेळतील. फक्त तुझं प्रेम कमी करू नकोस. मी पण तुझ्यावर असंच प्रेम करत नाही. तिच्या या बोलण्याने नकुल उत्तेजित झाला आणि आपल्या शरीरातील तारुण्याची आग आणि प्रेम तिच्यावर घालवू लागला. ती रात्रसुद्धा अनेक रात्रींसारखी खूप आनंददायी होती. पुढे नकुल चिन्मयीवर आपल्या प्रेमाचा वर्षाव करत राहिला, आणि चिन्मयीनेही त्याच्या सुंदर मुलांना जन्म देऊन तिच्या प्रेमाची निशाणी दिली. नकुलचे कुटुंबियांशी असलेले भांडणही संपले. चिन्मयी ज्या पद्धतीने आपल्या मुलांसाठी घरातील आणि नातेवाईकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत होती, ते पाहून सर्वांनी तिचे खूप कौतुक केले. सून असेल तर ती चिन्मयीसारखी असावी, असे तिच्या सासरचे गावातील नातेवाईक लोक म्हणायचे. चिन्मयीच्या आई वडिलांच्या घरातील बाकीच्या मुलींना चिन्मयीप्रमाणेच सासरच्या घरी जाऊन आपल्या आई वडिलांच्या वराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी तिच्या उदाहरणाने प्रोत्साहन दिले. नकुल आणि चिन्मयी यांना एकूण 6 मुले होती, ज्यामध्ये 4 मुले आणि 2 मुली होत्या. आज नकुल आणि चिन्मयीच्या लग्नाला 30 वर्षे पूर्ण झाली होती. चिन्मयी आणि नकुलच्या चेहऱ्यावर म्हातारपणाचे डाग उमटू लागले होते, पण या वयातही चिन्मयीचे सौंदर्य पण मन हेलावून टाकणारे होते, यात शंका नाही. आणि हे चिन्मयीचे वेड आहे की आणखी काही, या वयातही नकुल खूप गंभीर होता. त्याचे घर आता आणखीनच सुंदर झाले होते. त्यांची 4ही मुले सुशिक्षित असून चांगल्या नोकरी व व्यवसायात होती. या चौघांचीही लग्ने झाली होती आणि त्यांच्या बायका मुले त्यांच्यासोबत शहरात राहत होत्या. दोन्ही मुलींचे लग्न झाले होते. दोघांनीही नातवंडांना पाहिले होते. आज सर्व काही बदलले होते. आता जगातील सर्व वस्तू जवळच्या शहरातील बाजारात उपलब्ध होत्या. जणू खेडी आणि शहरांमधील अंतर बसनेच कापले होते. सिनेमा आणि टीव्ही घराघरात दुमदुमत होते, आणि त्यांच्या माध्यमातून जणू सारे जगच लोकांच्या घरात बंदिस्त झाले होते. आता त्या रात्रीचे विचार नकुलच्या मनात अजिबात येत नव्हते, पण ती विहीर आजही तशीच होती. जेव्हा सगळीकडे विहिरी बंद झाल्या होत्या किंवा त्या आटल्यामुळे पाणी येणे बंद झाले होते, त्यात आजही या विहिरीत पाणी होते. जणू त्या विहिरीलाच त्या पाण्याने त्या रात्रीचे रहस्य लपवायचे होते. नकुलच्या धाकट्या मुलीचेही चांगल्या घरात लग्न झाले. जीवनातील प्रत्येक आनंदाने नकुल भरला होता.
गावातच नव्हे तर शहरातही एक यशस्वी आणि संपन्न माणूस म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या बायकोचा संपूर्ण कुटुंबात आदर होता. त्यांची प्रत्येक मुले यशस्वी झाली. जगानेही नकुलला यशस्वी व्यक्ती मानले. आता पुन्हा एकदा फक्त नकुल आणि चिन्मयी घरात उरले होते. कामाच्या निमित्ताने नकुलने शेतात जास्त वेळ घालवायला सुरुवात केली होती. आता नकुलही अधूनमधून दारू प्यायचा. एका रात्री तो सुद्धा खूप नशेत होता. तो थोडं थपकतच घरात शिरला. चिन्मयीने ते पाहिल्यावर त्याच्या अशा नशेत येण्याने ती थोडी नाराज झाली. चिन्मयीने थोड्या रागानेच विचारले, जेवण वाढू का? नकुल किंचित गडबडून बोलला, नको, ठाकूर साहेबांच्या वाड्यात मेजवानी होती. मी तिथे जेवलो. चिन्मयी जरा कठोरपणे बोलत होती, पण नकुलने लक्ष दिले नाही आणि चिन्मयीचा हात स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला. पण चिन्मयीने हात झटकला. नकुलने चिन्मयीकडे बघितले आणि प्रेमाने म्हणाला, चिन्मयी, इकडे ये. माझं तुझ्यावर आजही खूप प्रेम आहे. चिन्मयी रागाने म्हणाली, तू दारूच्या नशेत आहेस, झोप. तेव्हा नकुल हलकेच हसला आणि म्हणाला, ठाकूर साहेब व्यापारी मित्र आहेत. व्यवसायात खूप वेळा असं चालतं. आणि पुन्हा एकदा नकुलने चिन्मयीला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. नकुलने चिन्मयीला पकडताच चिन्मयीने नकुलला एका झटक्यात वेगळे केले. नकुलला हे अजिबात आवडले नाही. आता नकुलने बळजबरी करून चिन्मयीला बेडवर ढकलले. असे त्याच्या आयुष्यात यापूर्वी कधीच घडले नव्हते. चिन्मयीने स्वतः नकुलची विनंती कधीच नाकारली नव्हती. परंतु जर कधी असे घडले की चिन्मयीची इच्छा नसेल तर त्यानेही तिच्यावर कधी जबरदस्ती केली नाही. पण आज कदाचित दारूचा परिणाम काही वेगळाच होता. नकुल नाही ऐकायला तयार नव्हता. नकुलच्या जबरदस्तीमुळे चिन्मयीचे कपडेही फाटले. चिन्मयीने नकुलला जोरदार झटका देऊन स्वतःला वेगळे केले. या धडकेमुळे नकुलचे डोके लाकडी पलंगाच्या टोकावर आदळल्याने त्याला हलकासा दुखू लागले. या वेदनेने नकुलची उत्कटता रागात बदलली. नकुल किंचित किंचाळला आणि म्हणाला, चिन्मयी, मी तुझा नवरा आहे. चिन्मयीने शांतपणे उत्तर दिले, नवरा असला म्हणून तू माझ्यावर जबरदस्ती करशील का? नकुल त्याच्या गरम स्वरात म्हणाला, मी बळजबरी करत आहे का? नाही, मी ते करत आहे जे नवरा बायको मध्ये घडते आणि ते आवश्यक आहे. तू असं मला नाकारू शकत नाही. आज चिन्मयीने पहिल्यांदा नकुलमध्ये एक राक्षस पाहिला. कोण म्हणतं की नवरा आहे म्हणून केव्हाही बेडवर ओढणे हा त्याचा अधिकार आहे. यात बायकोच्या इच्छेला महत्त्व नाही. चिन्मयीच्या डोळ्यात थोडं पाणी आलं होतं. ती रडून म्हणाली, रोज प्रेमाच्या आवेशात तू माझ्याकडे यायचास, पण आज दारूचा जोश आहे. दारूच्या वासाने मला मळमळ होते. माझ्यापासून दूर राहा. चिन्मयीचा नकार नकुलच्या अस्तित्वाला धक्का देत होता आणि त्याचा ध्यास आणखी वाढवत होता. पण चिन्मयीची जिद्दही वाढत चालली होती. नकुल मोठ्याने ओरडत म्हणाला, चिन्मयी, फालतू बोलू नकोस. तू तुझ्या नवऱ्याशी भांडशील, माझ्यावर हात उगारशील, हेच तुला शिकवलं? नकुलने चिन्मयीवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. चिन्मयी आता जवळजवळ रडू लागली, पण तिच्या बोलण्यातली तीव्रता कमी झाली नव्हती. चिन्मयी म्हणाली, मी तुझ्यावर हात उगारला नाही, मी फक्त तुला लांब केले. तूच माझ्यावर जबरदस्ती करत आहेस आणि ही दारू पिऊन मला बरोबर चूक शिकवू नकोस. रागाने वेडा झालेला नकुल दबक्या आवाजात म्हणाला, तू उद्धटपणा आणि श्रद्धेबद्दल बोलत आहेस. याआधीही नकुलने दारू प्यायली होती आणि याआधीही अनेक मुद्द्यांवर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली होती. मात्र नकुलने चिन्मयीवर कधीही आरोप केला नव्हता. आज त्या 30 वर्षांच्या वेदनेचा चटका अचानक उमटला होता, जो नकुलच्या शब्दात स्पष्ट दिसत होता. नकुलच्या या कठोर बोलण्याने चिन्मयी सुद्धा आतून चिडायला लागली होती. आता ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि जोरात किंचाळली, नकुल, आजपर्यंत मी माझी प्रत्येक कर्तव्य पार पाडत आली आहे. तू स्वतःला विसरला आहेस. तुला लाज वाटली नाही का? एकदा स्वतःकडे बघ. चिन्मयी आता जोरात रडत होती. नकुल आता वेडा झाला होता आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याने चिन्मयीच्या अंगावर हात उगारला आणि तिच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. एवढेच नाही तर आज नकुलने मनात दडलेले गुपितही बाहेर काढले. नकुल रागाने टोमणा मारत म्हणाला, निर्लज्ज बाई, आज माझ्या दारूचा वास येतोय.
तर त्या रात्री इथे त्या दारुड्यासोबत या खोलीत मस्ती करत होतीस. त्या दिवशी दारूचा वास नव्हता. नकुलने जमिनीकडे बोट दाखवत असे सांगितले. मग चिन्मयीच्या चेहऱ्याकडे न बघता नकुल म्हणाला, तू विसरलीस तुझ्या प्रियकराचं काय केलं? त्या दिवशी मी तुला त्याच्यासोबत मारून त्या विहिरीत टाकलं असतं तर फार बरं झालं असतं. नकुलने मग डोके वर करून चिन्मयीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि शांत झाला. चिन्मयीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याचे बोलणे थांबले. हे रहस्य चिन्मयीला कळताच जोरजोरात रडणाऱ्या चिन्मयीच्या चेहऱ्यावर आता उदास भाव दिसत होते. चिन्मयी दात चावत म्हणाली, त्या दिवशी मला कापून त्या विहिरीत टाकले असते तर बरे झाले असते. मला 30 वर्षे वाट पाहावी लागली नसती. आणि लगेचच चिन्मयीने नकुलवर जोरदार हल्ला केला. हे एवढ्या लवकर करण्यात आले की नकुलला काहीच समजले नाही. आणि कात्रीच्या धारदार टीपने नकुलचे डोकं कापले आणि त्याचा गाल पूर्णपणे कापला. कसा तरी त्याचा डोळा वाचला. जखम खूप खोल होती, पण या आघाताने नकुल मरणार नव्हता. हा हल्ला टाळण्यासाठी नकुल मागे सरकला आणि जमिनीवर कोसळला. चिन्मयीचे हे रूप पाहून नकुलची नशा आणि आवेश सर्वच नाहीसे झाले होते. लगेचच चिन्मयीने स्किमीटरवर केला. दोन्ही हातांनी वरून धरून दुसऱ्या हल्ल्यासाठी नकुलच्या छातीकडे लक्ष गेले. पण पुन्हा काय झालं माहीत नाही. चिन्मयीचे हात अचानक थांबले. चिन्मयीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि ती रडत म्हणाली, अमन, मी तुला दिलेलं हे वचन पाळू शकणार नाही. तुला मला शिक्षा करायची असेल किंवा मला तुझ्या प्रेमात भिजवायचे असेल तर मी आता तुझ्याकडे येत आहे. असं म्हणत चिन्मयी लगबगीने अंगणात पळाली. आणि मग पाठी करून बसलेल्या नकुलला विहिरीतून पाण्याचा मोठा आवाज ऐकू आला, ज्याने त्या घरातील शांतता भंग केली. त्या विहिरीत चिन्मयी तिच्या प्रियकराकडे गेल्याचे नकुलला समजले. नकुल जखमेवर हात ठेवून बसला होता. तो सुन्न झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून रक्त जमिनीवर वाहत होते, जिथे 30 वर्षांपूर्वी अमनचा रक्तस्राव झाला होता. आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. मित्रांनो, कथा मनोरंजनासाठी वाचावी. धन्यवाद.